विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA द्वितीय वर्ष सेमिस्टर चौथे पेपर 7वा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ इसवी सन 1630 ते 1707 या पेपरमधील प्रकरण क्रमांक 3 मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध किंवा रणसंग्राम किंवा स्वातंत्र्य संग्राम या प्रकरणाची संपूर्ण माहिती आपण पाहिली। त्यामध्ये छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, त्याचबरोबर संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध किंवा मराठ्याच्या स्वातंत्र्य युद्धाचे महत्त्व या बाबीची माहिती आपण संपूर्णपणे पाहिली। आज आपण प्रकरण क्रमांक 3 यामधीलच छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यावर आधारित जे काही ऑनलाईन एक्झामसाठी असणारे प्रश्न आणि उत्तरे समजून घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण छत्रपती राजाराम महाराज यांच्यावर आधारित जे काही प्रश्न आणि उत्तरे या घटकावर आधारित आपण पाहणार आहोत। त्यामध्ये पहिला प्रश्न, छत्रपती राजाराम महाराज यांचा कार्यकाळ किती? तर इसवी सन 1689 ते 1700 हा छत्रपती राजाराम महाराजांचा कार्यकाळ। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर त्यांची पत्नी येसुबाई कोणत्या किल्ल्यावर होत्या? तर छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर संभाजी राजांच्या पत्नी येसुबाई या रायगड किल्ल्यावर होत्या। पुढचा प्रश्न, येसुबाई यांना रायगडावरून केव्हा औरंगजेबाने कैद केले? 1 फेब्रुवारी 1689 मध्ये येसुबाई यांना रायगडावरून औरंगजेबाच्या सरदाराने कैद केले। पुढचा प्रश्न, येसुबाईने छत्रपती राजारामांचा राज्याभिषेक केव्हा केला? तर फेब्रुवारी 1689 म्हणजे 12 फेब्रुवारी 1689 मध्ये छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक केला। पुढचा प्रश्न, महाराणी येसुबाई यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कोणत्या 2 व्यक्तीच्या मदतीने राजारामांना छत्रपती म्हणून घोषित केले? तर येसाजी कंक व चांगोजी काटकार नावाच्या 2 विश्वासू सहकार्याच्या मदतीने छत्रपती राजारामांना पद दिले गेले। पुढचा प्रश्न, रायगडाला वेढा देणारा औरंगजेबाचा सरदार कोण होता? तर जुल्फिकार खान हा तत्कालीन स्थितीमध्ये रायगडाला वेढा देणारा औरंगजेबाचा सरदार होता। पुढचा प्रश्न, छत्रपती राजाराम महाराज रायगडावरून कोणत्या किल्ल्याकडे जाण्यास निघाले? जिंजी या किल्ल्याकडे छत्रपती राजाराम महाराज जाण्यासाठी निघाले। पुढचा प्रश्न, राजाराम महाराज रायगडावरून केव्हा जिंजीकडे गेले? किंवा 2 नोव्हेंबर 1689 मध्ये छत्रपती राजाराम महाराज हे जिंजीकडे जाण्यास निघाले। पुढचा प्रश्न, कोणत्या व्यक्तीच्या फितुरीमुळे रायगडवर मुघलांचा ताबा निर्माण झाला? तर सूर्याजी पिसाळ नावाच्या व्यक्तीमुळे रायगडवर मुघलांचा ताबा निर्माण झाला। पुढचा प्रश्न, राजाराम महाराज ज्या जिंजी या किल्ल्यावर होते त्या जिंजी किल्ल्याला कोणत्या मुघल बादशाहाने वेढा दिला? तर औरंगजेबाने जिंजी या किल्ल्याला वेढा दिला। पुढचा प्रश्न, जिंजी या किल्ल्याला वेढा देण्यासाठी औरंगजेबाने कोणाला पाठवले?
जुपिकर खान यास जिंजीचा किल्ल्याला वेढा देण्यासाठी जिंजीला पाठवले. पुढचा प्रश्न, जिंजी हा किल्ला कोणत्या भागामध्ये होता? तर जिंजी हा किल्ला पूर्व किनारपट्टीवरील मद्रास या भागात होता. पुढचा प्रश्न, रायगडावर औरंगजेबाचा रायगडावर औरंगजेबाचा ताबा मिळवल्यानंतर जुपिकर खानाने कोणाला कैद केले? तर रायगडावर औरंगजेबाचा ताबा मिळवल्यानंतर जुपिकर खानाने येसुबाई व पुत्र शाहू म्हणजेच संभाजी महाराजांची पत्नी येसुबाई व त्यांचा पुत्र शाहू यांना कैद केले. पुढचा प्रश्न, जिंजीच्या किल्ल्याचा वेढ्यातून राजारामांची सुटका करण्यासाठी कोणत्या मराठा सेनापतीने वेढ्यावर हल्ले केले? तर संताजी घोरपडे या मराठा सेनापतीने जिंजीच्या किल्ल्यातील राजारामांची सुटका करण्यासाठी ज्या जिंजीच्या किल्ल्याभोवती असणाऱ्या वेढ्यावर हल्ले केले. पुढचा प्रश्न, मराठा सेनापती संताजी घोरपडे यांनी कोणत्या व्यक्तीला कैद केले होते? तर सरदार आसद खान व सेनापती जुपिकर खान या मुघल सेनापतीला कैद केले होते. पुढचा प्रश्न, कोणत्या दोन सेनापतीकडून संताजी घोरपडे यांनी 2.5 लाख रुपये खंडणी वसूल केली? तर सरदार आसद खान व सेनापती जुपिकर खान यांच्याकडून 2.5 लाख रुपये खंडणी वसूल केली. पुढचा प्रश्न, औरंगजेबाच्या कोणत्या छावणीवर मराठ्यांनी हल्ला केला व औरंगजेबाच्या कोणत्या छावणीवर मराठ्यांनी हल्ला केला? तर कोरेगावच्या छावणीवर मराठ्यांनी हल्ला केला. पुढचा प्रश्न, औरंगजेबाच्या कोरेगावच्या छावणीवरील सुवर्ण कळस कापून कोणी आणलं? तर संताजी घोरपडे या सेनापतीने औरंगजेबाच्या कोरेगावच्या छावणीवरील सुवर्ण कळस कापून आणले. पुढचा प्रश्न, कोणत्या मराठा छत्रपतीने मराठा सरदारांना वतन देण्याची पद्धत चालू केली? तर छत्रपती राजाराम यांनी मराठा सरदारांना वतन देण्याची पद्धत चालू केली. पुढचा प्रश्न, राजारामाने सर्वप्रथम कोणत्या व्यक्तीची सेनापती म्हणून नेमणूक केली? संताजी घोरपडे यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. पुढचा प्रश्न, छत्रपती राजारामाच्या काळात कोणत्या 2 महान पराक्रमी सरदारांनी मराठ्यांना विजय मिळवून दिले? तर संताजी घोरपडे व धनाजी जाधव या 2 सेनापतीने मराठ्यांना विजय मिळवून दिले. पुढचा प्रश्न, संताजी घोरपडेंनी कोणत्या मुघल सेनापतीचा कर्नाटक मोहिमेमध्ये पराभव केला? तर कासिम खान या औरंगजेबाच्या सेनापतीचा संताजी घोरपडेने कर्नाटक मोहिमेवर पराभव केला. पुढचा प्रश्न, औरंगजेबाचा प्रबळ सरदार काशिमानी याची कोंडी कोणत्या मराठा सरदारांनी केली? तर संताजी यांनी औरंगजेबाच्या प्रबळ सरदार काशिमानी यांच्या कोंडी केली होती. पुढचा प्रश्न, छत्रपती राजाराम महाराज यांनी संताजी घोरपडेकडून सेनापती पद काढून
कोणत्या व्यक्तीला सेनापती म्हणून नेमलं? तर धनाजी जाधव या व्यक्तीकडे राजारामाने संताजी घोरपडेचं सेनापतीपद काढून घेऊन धनाजी जाधवाला दिलं. पुढचा प्रश्न, संताजी घोरपडेंची हत्या केव्हा व कोणी केली? तर संताजी घोरपडेंची हत्या इसवी सन 1697 मध्ये नागोजी माने या व्यक्तीने केली. पुढचा प्रश्न, संताजी घोरपडेच्या मृत्यूनंतर किंवा वधानंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी राजारामांना कोणी मदत केली? तर धनाजी जाधव व रामचंद्रपंत अमात्य या प्रमुख दोन व्यक्तींनी मदत केली. पुढचा प्रश्न, रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडे राजारामांनी कोणती जबाबदारी सोपवली? तर स्वराज्याचा कारभार करण्याची जबाबदारी ही रामचंद्रपंत अमात्याकडे राजाराम महाराजांनी जबाबदारी सोपवली. पुढचा प्रश्न, हुकूमत पनाहा नावाचा किताब रामचंद्रपंत अमात्याला कोणी दिला? तर हुकूमत पनाह हा किताब किंवा हुद्दा किंवा उपाधी त्याला म्हणतात, ही पदवी राजाराम महाराजांनी रामचंद्रपंत अमात्य यांना दिली. पुढचा प्रश्न, रामचंद्रपंत अमात्यांनी रायगडाच्या पाडावानंतर राजारामांच्या अनुपस्थितीमध्ये कोणत्या किल्ल्यावरून राज्यकारभार चालवला? रामचंद्रपंत अमात्याने रायगडाच्या पाडावानंतर राजारामाच्या अनुपस्थितीमध्ये पन्हाळा या किल्ल्यावरून तत्कालीन स्थितीमध्ये राज्यकारभार केला. पुढचा प्रश्न, छत्रपती राजाराम महाराज हे जिंजीवरून कोणत्या ठिकाणी पोहोचले? तर छत्रपती राजाराम महाराज इसवी सन 1697 मध्ये वेल्लोर या ठिकाणी पोहोचले. पुढचा प्रश्न, छत्रपती राजाराम महाराज महाराष्ट्रात केव्हा आले? तर मार्च 1698 मध्ये छत्रपती राजाराम महाराज हे महाराष्ट्रात दाखल झाले किंवा आले. पुढचा प्रश्न, छत्रपती राजाराम महाराज यांनी मुघलाविरुद्ध किती आघाड्या निर्माण केल्या? तर छत्रपती राजाराम महाराज यांनी मुघलाविरुद्ध 5 आघाड्या निर्माण केल्या. पुढचा प्रश्न, खानदेशामध्ये कोणत्या व्यक्तीची नेमणूक राजाराम महाराजांनी मुघलाविरुद्ध केली? नेमाजी शिंदे यांची नेमणूक खानदेशामध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी केली. पुढचा प्रश्न, बागलान या प्रदेशात छत्रपती राजाराम महाराजांनी कोणाची नेमणूक केली? तर येसाजी व खंडेराय दाभाडे या 2 व्यक्तींची नेमणूक बागलान या परिसरामध्ये केली. पुढचा प्रश्न, वराड या भागामध्ये राजाराम महाराजांनी मुघलाविरुद्ध कोणत्या व्यक्तीची नेमणूक केली? परसोजी भोसले यांची नेमणूक ही वराड या भागामध्ये केली गेली. पुढचा प्रश्न, कर्नाटकमध्ये च्या मोहिमेवर मुघलाविरुद्ध राजारामांनी कोणत्या व्यक्तीची नेमणूक केली? तर बहिर्जी घोरपडे या व्यक्तींची नेमणूक तत्कालीन स्थितीमध्ये कर्नाटक या मोहिमेवर करण्यात आली. आणि शेवटी मध्य महाराष्ट्र या भागामध्ये मुघलाविरुद्ध राजाराम महाराजांनी कोणत्या व्यक्तीची नेमणूक केली? तर धनाजी जाधव यांची नेमणूक केली. पुढचा प्रश्न, छत्रपती राजाराम महाराज यांचा मृत्यू केव्हा झाला? तर 2 मार्च इसवी सन 1700 मध्ये राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. पुढचा प्रश्न, छत्रपती राजाराम महाराज
राजाराम महाराजांचा कोणत्या किल्ल्यावर मृत्यू झाला? तर सिंहगडावर छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. पुढचा प्रश्न, छत्रपती राजाराम महाराज यांच्यासोबत सती गेलेल्या पत्नीचं नाव काय? तर अंबिकाबाई या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासोबत सती गेलेल्या पत्नीचे नाव होय. पुढचा प्रश्न, छत्रपती राजाराम महाराज यांच्यानंतर जुपिकर खानाने जिंजीचा किल्ला केव्हा जिंकला? तर इसवी सन 1698 मध्ये जुपिकर खानाने जिंजीचा किल्ला जिंकला. आता हे झालं छत्रपती राजाराम महाराज यांच्यावर आधारित प्रश्न आणि आपण उत्तरे पाहिली. याच्यानंतर याच प्रकरणातील महाराणी ताराबाई यांच्याबद्दल प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न, महाराणी ताराबाई यांचा शासनकाळ कोणता? तर इसवी सन 1700 ते इसवी सन 1707 हा महाराणी ताराबाईचा शासनकाळ. पुढचा प्रश्न, राजारामाच्या मृत्यूनंतर पत्नी ताराबाई यांनी आपल्या कोणत्या पुत्राला गादीवर बसून राज्यकारभार केला? तर शिवाजी द्वितीय या आपल्या पुत्राला गादीवर बसून राज्यकारभार सुरू केला. पुढचा प्रश्न, महाराणी ताराबाई यांचा जन्म केव्हा झाला? इसवी सन 1675 मध्ये महाराणी ताराबाई यांचा जन्म झाला. पुढचा प्रश्न, महाराणी ताराबाई यांच्या वडिलांचे नाव काय? तर हंबीरराव मोहिते हे महाराणी ताराबाई यांच्या वडिलांचे नाव. पुढचा प्रश्न, महाराणी ताराबाई यांचे मूळ नाव काय? तर महाराणी ताराबाई यांचे मूळ नाव सीताबाई. पुढचा प्रश्न, महाराणी ताराबाई यांचा विवाह छत्रपती राजाराम महाराजांशी केव्हा झाला? इसवी सन 1683 मध्ये महाराणी ताराबाईंचा छत्रपती राजाराम महाराजांशी विवाह झाला. पुढचा प्रश्न, राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांना कोणत्या छत्रपतीने कैद केले होते? तर छत्रपती संभाजी महाराजांनी महाराणी ताराबाई व राजाराम महाराजांना कैद केले होते. पुढचा प्रश्न, महाराणी ताराबाई केव्हा रायगड वेढ्यातून मुक्त झाल्या? तर इसवी सन 1689 मध्ये रायगड वेढ्यातून मुक्त झाल्या. पुढचा प्रश्न, छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांच्या पुत्राचं नाव काय? तर छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या पुत्राचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी द्वितीय हे नाव होतं. शिवाजी द्वितीय यांचा जन्म केव्हा झाला? 9 जून 1696 मध्ये महाराणी ताराबाई आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पोटी शिवाजी द्वितीय यांचा जन्म झाला. पुढचा प्रश्न आहे तो, मुघलांनी सज्जनगड किल्ला केव्हा जिंकून घेतला? मुघलांनी इसवी सन 1700 मध्ये सज्जनगड हा किल्ला जिंकून घेतला. पुढचा प्रश्न, इसवी सन 1701 मध्ये मुघलांनी कोणते 2 किल्ले जिंकून घेतले? पन्हाळगड व पावनगड हे इसवी सन 28 मे 1701 मध्ये जिंकून घेतले. पुढचा प्रश्न, विशालगड हा किल्ला औरंगजेबाने केव्हा जिंकला? इसवी सन 1702 मध्ये विशालगड हा किल्ला जिंकून घेतला. पुढचा प्रश्न, औरंगजेबाने
मराठ्याविरुद्ध किल्ले कोणत्या माध्यमातून जिंकून घेतले? तर मराठ्याकडून किल्ले फितुरीच्या माध्यमातून जिंकून घेतले. पुढचा प्रश्न, 1703 ते 1704 या कालखंडामध्ये औरंगजेबाने कोणत्या किल्ल्यावर ताबा मिळवला? तर सिंहगड, राजगड व तोरणा या किल्ल्यावर औरंगजेबाने ताबा मिळवला. पुढचा प्रश्न, मराठा सेनापतीने औरंगजेबाकडून जास्त रक्कम वसूल करून किल्ले ताब्यात देण्याची पद्धत का अंगीकारली? तर उत्तर आहे, किल्ला लढवणं शक्य नाही हे जेव्हा वाटेल तेव्हा, आणि त्याचबरोबर मुघलांकडून संपत्ती मिळवणे हा एक हेतू होता. पुढचा प्रश्न, कोणत्या सेनापतीने रुस्तुम खानाला कैद करून प्रचंड खंडणी वसूल केली? तर परसोजी भोसले या मराठा सेनापतीने रुस्तुम खानाला कैद करून प्रचंड खंडणी वसूल केली. पुढचा प्रश्न, औरंगजेब बादशाह यांनी महाराणी ताराबाईला पराभव करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये कोणत्या व्यक्तीची नेमणूक केली? तर जुल्फिकार खान या व्यक्तीची नेमणूक केली. पुढचा प्रश्न, महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाविरुद्ध औरंगजेबाविरुद्ध युद्ध करून कोणकोणते किल्ले जिंकून घेतले? सिंहगड, लोहगड आणि राजमाची ही किल्ले औरंगजेबाकडून जिंकून घेतले. पुढचा प्रश्न, इसवी सन 1705 मध्ये मुघलांच्या कोणत्या प्रसिद्ध बाजारपेठा मराठ्यांनी लुटल्या? तर इसवी सन 1705 मध्ये सुरत व बुऱ्हाणपूर या दोन जे काही महत्त्वपूर्ण बाजारपेठा ह्या तत्कालीन स्थितीमध्ये मराठ्यांनी लुटल्या. पुढचा प्रश्न, औरंगजेबाच्या आयुष्यातील शेवटची मोहीम कोणती होती? तर औरंगजेबाच्या आयुष्यातील शेवटची मोहीम ही बेरडा विरुद्ध वानिकखेडा ही मोहीम होती. पुढचा प्रश्न, औरंगजेब बादशाह दक्षिण भारतात किती काळ वास्तव्यात होता? तर इसवी सन 1681 ते 1707 पर्यंत औरंगजेब दक्षिण भारतात वास्तव्यात होता. पुढचा प्रश्न, औरंगजेबाचा मृत्यू केव्हा झाला? इसवी सन 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. पुढचा प्रश्न, औरंगजेबाची कबर कोणत्या ठिकाणी आहे? तर औरंगजेबाची कबर ही खुलताबाद या ठिकाणी आहे. आत्तापर्यंत जी आपण माहिती पाहिली ती म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा काळ इसवी सन 1630 ते 1707 या आपल्या पेपरमधील ज्या काही महत्त्वपूर्ण बाबी समजून घेताना छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई यांच्याबद्दलची आपण पूर्ण माहिती पाहिली. उर्वरित जे प्रश्न असतील ते उद्याच्या पिरियडमध्ये आपण संपूर्णपणे अभ्यासणार.